नमस्कार मंडळी. आज मी ज्ञानेश्वरी या पवित्र ग्रंथामधील अध्याय 9 ओवी क्रमांक 431 ते 440 यांचे पठन करणार आहे. ओवी क्रमांक 431. अगा कुळाची या चोखटपणा न लगा, अभिजात्य झनीस लागा, व्युत्पत्तीचा वावगा सोसुका वाहवा. याचा अर्थ परमेश्वराला प्राप्त होण्यासाठी मोठ्या कुळात जन्म घेणे आवश्यक नाही. उच्च जन्म किंवा मोठी विद्वत्ता यांचा अहंकार बाळगण्याची गरज नाही. ज्ञानाचा अभिमान देखील भक्तीच्या मार्गात अडथळा ठरू शकतो. देवाच्या दृष्टीने मनातील प्रेम आणि समर्पण फार महत्वाचे आहे. वास्तविक उदाहरण जर म्हटलं तर एखादा गरीब कमी शिकलेला माणूस अत्यंत प्रामाणिकपणे वृद्धांची सेवा करतो. दुसरीकडे मोठा विद्वान असूनही कोणी अहंकारी असेल, समाजाच्या दृष्टीने विद्वान मोठा वाटू शकतो, पण सेवाभावाच्या दृष्टीने त्या साध्या माणसाचे जीवन अधिक अर्थपूर्ण असू शकते. जन्माची प्रतिष्ठा आणि विद्वत्तेचा अहंकार नव्हे तर नम्रता आणि भक्ती फार महत्वाची असते. ओवी क्रमांक 432. का रूपे वयसा माझा, अतिलेपणे का गाजा, एक भाव नाही माझा तरी पाल्लाळते. याचा अर्थ सुंदर रूप, तरुण वय किंवा मोठी संपत्ती असली तरी त्याचा आध्यात्मिक उपयोग तेव्हाच आहे जेव्हा अंतःकरणात भक्ती आणि चांगला भाव असतो. बाह्य सौंदर्य आणि संपत्ती क्षणभंगूर आहेत. परमेश्वराशी प्रेमभाव नसेल तर हे सर्व केवळ बाह्य प्रदर्शन ठरते. म्हणून संत माऊली ज्ञानेश्वर अंतर्गत भावाला सर्वोच्च स्थान देतात. वास्तविक जीवनातील उदाहरण जर म्हटलं तर महागडा मोबाईल असला तरी त्याची बॅटरी पूर्णपणे संपली असेल तर तो उपयोगी पडत नाही. त्याचप्रमाणे बाह्य वैभव असले तरी अंतःकरणात प्रेम आणि सद्भाव नसेल तर जीवन अपूर्ण राहते. बाह्य सौंदर्यापेक्षा अंतःकरणाचे सौंदर्य अधिक महत्वाचे आहे. ओवी क्रमांक 433. कने विन सोपटे, कनसे लागली घनदाटे, काय करावे गोमटे ओस नगर. याचा अर्थ धान्य नसलेली रिकामी कणसे कितीही दाट असली तरी त्यांचा उपयोग होत नाही. सुंदर शहर असले पण त्यात एकही माणूस राहत नसेल तर त्याचे सौंदर्य निरर्थक आहे. त्याचप्रमाणे बाहेरून मोठेपणा दिसत असला तरी आतमध्ये प्रेम, भक्ती आणि सद्गुण नसतील तर तो मोठेपणा रिकामा आहे. माऊली बाह्य दिखाव्याऐवजी अंतर्गत मूल्यांची जाणीव करून देतात. वास्तविक उदाहरण जर म्हटलं तर एखादे मोठे आलिशान घर आहे पण त्यात प्रेम, संवाद आणि आपुलकी नाही. दुसरीकडे साधे घर आहे पण कुटुंबातील सर्वजण प्रेमाने राहतात. खरे सुख दुसऱ्या घरात अधिक असू शकते. दिसायला मोठे असण्यापेक्षा आतून समृद्ध असणे फार महत्वाचे आहे. ओवी क्रमांक 434. ना तरी सरोवर आटले, राणी दुखिया दुःखी भेटले, का वांज फुली फुलले झाड जैसे. याचा अर्थ संत ज्ञानोबा माऊली अनेक उदाहरणे देऊन बाह्य स्वरूप आणि वास्तविक उपयोग यातील फरक दाखवतात. पाणी नसलेले मोठे सरोवर दिसायला मोठे असले तरी त्याचा उपयोग नाही.
फुले असलेले पण फळ न देणारे झाडही अपूर्ण आहे. त्याचप्रमाणे भक्ती आणि सद्गुण नसलेले बाह्य वैभव जीवनाला खरा अर्थ देत नाही. उदाहरण जर म्हटलं तर एखाद्या व्यक्तीकडे भरपूर पैसा आहे, पण तो स्वतःही दुःखी आहे आणि इतरांनाही मदत करत नाही. दुसरीकडे कमी साधन संपत्ती असलेली व्यक्ती आनंदाने इतरांना मदत करते. खरे वैभव दुसऱ्या व्यक्तीच्या जीवनात दिसते. संपत्तीचा उपयोग इतरांच्या जीवनात आनंद आणि कल्याण निर्माण करण्यात आहे. ओबी क्रमांक 435. तैसे सकळते वैभव अथवा कुळ जाती गौरव, जैसे शरीर आहे सावेव परी जीवची नाही. याचा अर्थ संत ज्ञानोबा माऊली अंतिम निष्कर्ष देतात की संपत्ती, कुळ, जात, प्रतिष्ठा आणि बाह्य मोठेपणा यांना भक्तीशिवाय खरे मूल्य नाही. सर्व अवयवांनी परिपूर्ण शरीर असले तरी त्यात प्राण नसेल तर ते निरुपयोगी आहे. त्याचप्रमाणे भक्ती, प्रेम आणि सद्गुण नसलेले वैभव बाहेरून मोठे दिसले तरी आतून रिकामे आहे. जीवनाला खरा प्राण देणारी गोष्ट म्हणजे ईश्वर भाव, प्रेम आणि सदाचार होय. उदाहरण जर म्हटलं तर एखादी मोठी कंपनी भरपूर पैसा आणि प्रसिद्धी असूनही एखाद्या व्यक्तीला आतून समाधान नसेल तर तिचे जीवन अपूर्ण वाटू शकते. दुसरीकडे साधे जीवन जगणारी व्यक्ती कुटुंब, समाज आणि परमेश्वराच्या सेवेत आनंदी असेल तर तिचे जीवन अधिक अर्थपूर्ण असते. भक्ती विना वैभव म्हणजे प्राणाविना शरीर, बाहेरून पूर्ण पण आतून रिकामे. ओबी क्रमांक 436. तैसे माझे भक्तीविन जळते जियाले पण, अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. याचा अर्थ संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की ईश्वर भक्ती, सद्भावना आणि आत्मिक जाणीव नसलेले जीवन केवळ शरीर जगवण्यापुरते मर्यादित राहते. मनुष्याकडे पैसा, ज्ञान किंवा प्रतिष्ठा असली तरी जीवनामध्ये प्रेम, करुणा आणि ईश्वर चिंतन नसेल तर त्याचे जीवन आतून रिकामे होऊ शकते. पृथ्वीवर दगड पुष्कळ आहेत, पण मनुष्य जन्माचे वैशिष्ट्य केवळ शरीर मिळण्यात नसून विवेक आणि भक्तीने जीवन सार्थक करण्यात आहे. येथे जळते जियाले पण हा शब्द जीवनाचा तिरस्कार करण्यासाठी नसून भक्ती विना जीवनाच्या रिकामेपणाची जाणीव करून देण्यासाठी आहे. उदाहरण जर म्हटलं तर एखाद्या व्यक्तीकडे भरपूर पैसा, मोठे घर आणि प्रतिष्ठा आहे, पण ती व्यक्ती कोणावरही प्रेम करत नाही, गरजूला मदत करत नाही आणि मनशांतीही नाही, तर बाहेरून यशस्वी असूनही तिचे अंतःकरण रिकामे राहू शकते. जीवनाची खरी किंमत बाह्य संपत्तीत नसून अंतःकरणातील भक्ती, प्रेम आणि सद्गुणात आहे. ओबी क्रमांक 437. पै हिवराची दाट सावली सज्जनी जैसी वाळली, तैसी पुण्ये डावलूनी गेली अभक्तांते. याचा अर्थ हिवराच्या काटेरी झाडाची सावली दाट असली तरी ती मनुष्याला सुखद वाटत नाही. त्याचप्रमाणे भक्ती आणि सद्भावना नसतील
तर बाहेरून केलेली पुण्य कर्मेही जीवनाला अपेक्षित आत्मिक समाधान देत नाहीत, असा माऊलींचा आशय आहे. येथे पुण्य डावलून गेली म्हणजे भक्ती शून्य अहंकार पूर्ण कर्माचा आध्यात्मिक लाभ कमी होतो असा अर्थ घ्यावा. कर्मामागे प्रेम, नम्रता आणि ईश्वर भाव असणे महत्वाचे आहे. उदाहरण जर म्हटलं तर एखादी व्यक्ती मोठे दान देते पण त्याच वेळी गरिबांचा अपमान करते आणि मी एवढे दान केले असा अहंकार बाळगते. दान झाले असले तरी त्यामागील भाव शुद्ध नसल्याने त्याचे आध्यात्मिक मूल्य कमी होते. पुण्य कर्मापेक्षा त्यामागचा शुद्ध भाव अधिक महत्वाचा आहे. ओवी क्रमांक 438. निंब निंबोळिया मोडून आला तरी तो कावळियांशीची सुकाळू झाला, तैसा भक्ती वाढीनला दोषांची लागी. याचा अर्थ निंबाच्या झाडाला भरपूर निंबोळ्या लागल्या तरी त्या कावळ्यांना उपयोगी पडतात. झाडाचा मोठेपणा त्याच्या फळांच्या योग्य उपयोगावर अवलंबून असतो. त्याचप्रमाणे मनुष्य कितीही मोठा झाला, त्याच्याकडे कितीही क्षमता असली तरी भक्ती आणि सद्गुण नसतील तर त्या शक्तीचा उपयोग चुकीच्या गोष्टीसाठी होऊ शकतो. भक्ती म्हणजे केवळ पूजा नव्हे, ती विवेक, संयम आणि चांगल्या आचरणाची दिशा देते. म्हणून क्षमता वाढण्याबरोबर अंतःकरणही शुद्ध झाले पाहिजे. उदाहरण जर म्हटलं तर एखाद्या व्यक्तीकडे उत्तम बुद्धिमत्ता आणि अधिकार आहे, पण तो अधिकार लोकांना त्रास देण्यासाठी वापरला तर त्याची क्षमता समाजासाठी उपयोगी न ठरता दोष वाढवते. शक्ती आणि क्षमता यांना भक्ती विवेकाची दिशा नसेल तर त्यांचा उपयोग चुकीच्या मार्गाने होऊ शकतो. ओवी क्रमांक 439. का शरस खापरी वाढिले वाढूनी चोहटा ठेविले, ते सुनियांचे चीक ऐसे झाले जियापरी. याचा अर्थ 6 रसांनी भरलेले उत्तम अन्न जर योग्य व्यक्तीला न देता रस्त्यावर ठेवले तर त्याचा उपयोग कुत्र्यांना होईल. त्याचप्रमाणे मनुष्याला मिळालेली बुद्धी, संपत्ती, सामर्थ्य आणि जीवनातील संधी योग्य मार्गाने वापरल्या नाहीत तर त्यांचा खरा उद्देश साध्य होत नाही. साधन कितीही चांगले असले तरी त्याचा योग्य उपयोग महत्वाचा आहे. भक्ती मनुष्याला आपल्या साधनांचा योग्य आणि मंगल उपयोग करण्याची दिशा देते. उदाहरण जर म्हटलं तर एखाद्याला भरपूर पैसा मिळाला पण तो पैसा व्यसन, दिखावा किंवा वाईट सवयींमध्ये खर्च केला तर त्या संपत्तीचा चांगला उपयोग झाला नाही. साधनांची किंमत त्यांच्या प्रमाणात नसून त्यांच्या योग्य उपयोगात आहे. ओवी क्रमांक 440. तैसे भक्तिहीनांचे जिने, तो स्वप्नीही परी सुकृत नेने, तेने संसार दुःखासी बाणे ओगरिले. याचा अर्थ ज्याच्या जीवनात चांगले कर्म, सद्विचार आणि भक्ती यांचा अभाव आहे त्याचे जीवन संसारातील दुःख वाढविणारे ठरते. माऊलींच्या भाषेत त्याने जणू दुःखासाठी ताट वाढून ठेवले आहे. भक्ती मनाला संयम, समाधान, करुणा आणि योग्य अयोग्य यांचा विवेक देते. त्यामुळे येथे भक्ती म्हणजे जीवनापासून पळून जाणे नव्हे तर जीवन
योग्य पद्धतीने जगण्याची अंतर्गत शक्ती आहे. उदाहरण जर म्हटलं तर एखादी व्यक्ती सतत राग, मत्सर, लोभ आणि अहंकाराने वागते. त्यामुळे तिचे कुटुंबीय आणि मित्र तिच्यापासून दूर जातात आणि शेवटी तिचे स्वतःचे जीवन दुःखाने भरते. सद्विचार आणि भक्तीचा अभाव मनुष्याला स्वतःचे दुःखाचे कारण बनवू शकतो. या ओव्यांमधून संत माऊली ज्ञानेश्वर एकच मूलभूत सत्य वेगवेगळ्या उदाहरणांतून सांगतात. देवाला माणसाचा जन्म, जात, कुळ, रूप, वय, संपत्ती किंवा विद्वत्ता नको. त्याला शुद्ध अंतःकरण आणि भक्तीचा भाव हवा आहे. दिव्यापासून दिवा पेटवल्यावर दोन्ही प्रकाश एक होतात. त्याप्रमाणे भक्त पूर्ण समर्पणाने देवाचे चिंतन करतो तेव्हा त्याचे जीवन देवमय होते. म्हणून मोठेपणा बाहेरचा नसावा, मन मोठे असावे. वैभवापेक्षा भाव महत्वाचा, जन्मापेक्षा आचरण महत्वाचे, ज्ञानापेक्षा नम्रता महत्वाची आणि सर्वात महत्वाची अनन्य भक्ती. संत ज्ञानेश्वर महाराज की जय.